आज येताना वाटेवरच मच्छीवाल्या मावशी भेटल्या आणि म्हणाल्या, "अगे ये बाय, ताजं मावरं आहे, बर्फातला नाही." मग काय, घेतलास की. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण चटकदार चविष्ट असं वाम माशाचं कालवण सोबतच फिश फ्राय पाहणार आहोत. अजिबात माशाचं वरचं कोटिंग किंवा रवा असा निघणार नाही आणि मसालासुद्धा आतपर्यंत मुरलेला. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 2 प्रकारचे मासे घेतले आहेत. एक राणी मासा आणि एक वाम मासा. तर राणी मासा तिथून आणतानाच अशा चिरा देऊन आणल्यात आणि दोघंही मासे धुवून पाणी निथळून घेतलं. तर वाम माशाच्याही असे मी मध्यम पीस करून घेतले. मासा कुठलाही असू देत, पण माशाचे पीस जास्त मोठे करू नयेत. लहान पीस असलं तर त्यात रस्साही मुरतो. तर मासे घेताना 48 तासाच्या आत पकडलेला आणि नीट साठवलेला ताजा मासा खाणं आरोग्यासाठी उत्तमच आहे. आणि मासा स्वच्छ करणे हा सुद्धा एक महत्त्वाचाच टप्पा आहे. तर आधी आपण वाम माशाला हळद मीठ लावून घेऊयात. तर इथे मी पाव किलो एवढा वाम मासा घेतला आहे. तर याला 1 ते 1.5 चमचा एवढी हळद घातली आणि अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ घातले. आता एक 5-6 थेंब लिंबाच्या रसाचे घालूयात. लिंबाचा रस मी एका वाटीत पिळून घेतला, यातील बी काढून घेतलं आणि आता हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊयात. एक 10-15 मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो किंवा असं ठेवलं 10 मिनटं तरीही चालेल. आता वाम मासा आपण बाजूला ठेवूयात आणि राणी मासा घेऊयात. तर राणी मासा इथे मी स्वच्छ धुवून घेतला, यातीलही पाणी निथळून घेतलं आणि यालासुद्धा आपण हळद मीठ लावून घेऊयात. तर राणी माशालासुद्धा 1 ते 1.5 ते 2 चमचा एवढी हळद घातली, अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ घातले आणि यासोबतच 1 चमचा एवढी ताजे ठेचलेले आले लसूण पेस्ट, यातही एक 4 ते 5 थेंब लिंबाच्या रसाचे किंवा अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घालूयात आणि एकसारखे आले लसूण हळद मीठ आपण माशाला लावून घेऊयात. राणी माशात चरबी कमी असते, अवघे 4 ते 5% आणि त्यामुळे हा मासा खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय चवीलाही सौम्य असतो आणि सहज पचतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे स्नायूंच्या मजबूतीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे प्रथिनेसुद्धा आपल्याला यातून भरपूर मिळतात. तर प्रत्येक माशात काही ना काही गुणधर्म आहेतच. तर वाम माशाचं आपण रसरशीत असं कालवण बनवणार आहोत. त्यासाठी वाटण्यासाठीचे मसाले पाहूयात. तर इथे मी अर्धा नारळाचा आपला गोटा असतो ओल्या नारळाचा, त्यातूनच थोडंसं ओलं खोबरं काढून ठेवलं. तेवढी ओल्या नारळाची काप करून घेतली. मध्यम आकाराचा जाडसर चिरलेला कांदा, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा, देठासहित मुठभर अशी कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा एवढी खसखस आणि अर्धा इंच चिंचेची फोड. त्याचबरोबर पावडर मसाले पाहूयात. 1 चमचा एवढे जिरे, अर्धा ते पाव चमचा एवढे मेथीदाणे किंवा एक 15 ते 16 मेथीदाणे आणि 5 ते 6 त्रिफळा. सोबतच आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर. इथे मी 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर घेतले आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा एवढा फिश मसाला, चवीनुसार मीठ. आता मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण्यासाठीचे मसाले घालूयात. तर आधी ओल्या नारळाचे काप घालूयात. ओल्या नारळामुळे मस्त अशी रश्श्याला किंवा कालवणाला चव येते. नसेल ओलं नारळ तर तुम्ही सुके खोबरेही घेऊ शकता. त्यानंतर इथे खसखस घेतली, 1 ते 1.5 चमचा एवढी लसूण पाकळ्या घालूयात. आले लसूण थोडासा जास्त घ्यायचा. लसणामुळे चवीला तर ग्रेव्ही छान होतेच, पण माशाचा उग्र वासही थोडासा कमी होतो. त्यानंतर आता इथे वाटण पाणी घालून बारीक असे तयार करून घेतले आणि वाम मासाही आपण एक 5-10 मिनटं मुरवण्यासाठी ठेवला होता. हळद मिठात वाम मासाही चांगला मुरला आहे, एक 10-12 मिनटं. आता कालवण बनवण्यासाठी इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतली. आधी आपण वाम मासा थोडासा फ्राय करून घेऊयात. जास्त न करता अगदी कमी तेलात थोडासा फ्राय करते. तर तेल गरम झाल्यावर वाम माशातले अर्धे पीस मी आत्ता घातले आणि अर्धे नंतर. तर जेवढं तेलाचं प्रमाण आहे बसतील तेवढे मासे घातले, माशाचे पीस, आणि अगदी मध्यम आचेवर दोघं बाजूने अशी थोडेसे हलके हलके आपण तेलात भाजून घेऊयात किंवा परतवून घेऊयात. जास्त तळायचे नाही, अगदीच कुरकुरीत करायचे नाही. तर हे पहा, अगदी अर्धा ते 1 मिनटानंतरच मी असे उलट करून घेतलेत. तेल थोडंसं जास्त गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर माशाचे पीस सोडायचे
तर इथे स्टीलची कढाई आहे म्हणून थोडेसे खाली अ, कढईला चिकटतात. तर हे पहा अगदी मी 1 ते 2 मिनिटानंतर असे हे मासे तळून घेतले आणि आता काढून घेऊयात. जास्त कुरकुरीत किंवा अगदी लाल करायचे नाही, तर फक्त तेलातून थोडेसे परतवून भाजून काढून घेतले. त्यानंतर आता दुसरेही राहिलेले माशाचे पीस आपण तळून घेऊयात याच तेलात. तर सर्व मासे तळून घेतले आणि त्यानंतर आता गॅसवर मी दुसरी कढई ठेवून घेतली. ज्या कढईत मासे तळले होते त्यातीलच शिल्लक राहिलेले थोडेसे तेलही यात घातले आणि तेल कमी वाटत होतं, अजून थोडंसं तेल घातलं. माशाचं कालवण करताना तेल थोडंसं कमीच वापरायचं. तरीसुद्धा तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तेल गरम झाल्यावर जिरे घातले. जिरे चांगले फुटल्यानंतर आता वाटण घातले आणि वाटण चांगलं परतवून घेऊयात. जिरे आणि मेथीदाणे चांगले फुटल्यावरच वाटण घालायचं. वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊयात. वाटणाचं प्रमाण असं थोडंसं कमी होत आलं की तेव्हा यात घालूया कढीपत्त्याची पानं आणि पुन्हा आता वाटण चांगलं परतवून घेऊयात. कढीपत्ता ही ग्रेव्हीमध्ये किंवा कालवणात असा अख्खा आणि हिरवागार असा दिसतो. नसेल तुम्हाला आवडत कढीपत्ता नाही घातला तरीही चालेल, पण करून पहा, खूप छान अशी ही ग्रेव्ही किंवा कालवण होतं. आता वाटणाचं प्रमाण कमी झालं तेव्हा आपण यात पावडर मसाले घालूयात. 1 ते 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता. सर्व पावडर मसाले यात घातल्यावर आता एकसारखं हे मिक्स करून घेऊयात आणि आता यात थोडंसं वाटणातलं पाणी घालूयात म्हणजे मसाले करपणार नाहीत, चांगले मसालेही शिजतील. तर अजून 1 ते 2 मिनटं हे चांगलं परतवून घेतलं मी. आता कढईने थोडंसं तेल सुटायला लागलं तेव्हा यात पाणी घालूयात आणि जेवढी आपल्याला ग्रेव्ही घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून रस्सा हा वाढवून घेतला. आता एक पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात. तर उकळी फुटल्यावर यात मी त्रिफळा घातले. त्रिफळामुळे अजिबात उग्र वास येत नाही. माशाचा वशट वास अगदी नाहीसा होतो आणि तेवढंच चविष्ट असं हे कालवण किंवा ग्रेव्ही लागते खायला. नसेल तुम्ही कधी असा त्रिफळा घातला तर एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. त्यानंतर चिंच घातली आणि आता यात घालूया एक एक करून माशाची फोड, माशाचे पीस. गॅस मी आता मध्यम ते मोठ्या आचेवरच केला आहे. मासे घातल्यावर थोडंसं तापमान कमी होतं म्हणून उकळी आली नाही, तर मोठ्या आचेवर करून ग्रेव्ही उकळायला लागली की आता चवीनुसार मीठ घालूयात. लक्षात घ्या, नवशिक्यांसाठी सांगते की मासे घातल्यावर मगच मीठ घाला, कारण आपण माशात आधीही मीठ लावून मुरवायला ठेवले होते. म्हणून असं माशा घातल्यावर वाटतंय मीठ कमी आहे तेव्हाच मीठ घाला आणि मीठ घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं. तर मध्यम आचेवर एक 5-6 मिनटं रस्सा मस्त उकळून घेऊयात. तर अगदी चविष्ट आणि दाटसर असं हे माशाचं कालवण झालं आहे. एकदा या पद्धतीने करून बघा. एकदा मासे तळापासून ढवळून घेतले, चांगले उलटपालट केल्यानंतर मंद आचेवर अजून 3 ते 4 मिनटं रस्सा असाच उकळू दिला आणि त्यानंतर आता वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात. माशाचं कालवण आपलं तयार झालं. आता फिश फ्राय करूयात. तर राणी मासा आपण हळद, मीठ आणि लसूण पेस्ट लावून एक 15-20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवला होता. आता मासा तळण्यासाठी इथे मी अर्धी वाटी एवढा रवा घेतला. यातच अगदी थोडीशी मिरची पावडर, रव्यापुरतंच अगदी थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाव चमचा एवढी हळद घालून हे सगळं मिक्स करून घेऊयात. यात मी तांदूळाची पिठीही घालणार आहे, पण जेव्हा आपण मासा तळायला घेऊयात तेव्हा पुन्हा यात तांदूळाची पिठी मिक्स करूयात. आता मसाला बनवण्यासाठी इथे एक प्लेट घेतली आहे. तर इथे 3 मोठे राणी मासे आहेत, मध्यम ते मोठे असे. तर 3 चमचा एवढे मी लाल तिखट घेतले आहे. मासा अजूनच मोठा असेल तर गच्च भरून तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता. मिरची पावडर जर जास्तच तिखट असेल तर 2.5 चमचा एवढे घेऊ शकता. तर मिरची पावडर नंतर इथे पाव चमचा एवढी हळद घातली. 1 ते 1.5 चमचा एवढा फिश फ्राय मसाला, 1 ते 1.5 चमचा एवढे धने पावडर, 1 चमचा एवढे जिरे पावडर, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून हे घट्टसर असं मिक्स करून घेतलं. तर सगळं हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आता आपण हे माशाला लावून घेऊयात. तर चमच्यानेच मी असं आधी थोडंसं टाकून घेते प्रत्येक माशावर आणि आतपर्यंत आपण हे मसाल्यांची पेस्ट लावूयात.
आधी असं आले लसूण पेस्ट लावली की तेवढाच मासा चविष्ट होतो. हवं तर तुम्ही या पावडर मसाल्यांमध्ये सुद्धा थोडेसे आले लसूण पेस्ट घालू शकता. अगदी चविष्ट असे हे फिश फ्राय होतात. कुठलाही मसाला तळताना जर असं आधी आले लसूण पेस्ट लावली किंवा पुन्हाही मसाल्यासोबत लावली, दोनदा जरी लावली तरीसुद्धा तेवढाच फिश फ्राय अगदी चविष्ट असा होतो. तर जे माशाच्या चिरा आहेत आतपर्यंत असा मी हा मसाला लावून घेते. दोघंही बाजूने चांगलं उलटपालट करून अगदी घट्टसर असं आपण हा मसाला लावून घेऊयात. त्याच्या चिरांमध्ये सुद्धा बोटाने असा मसाला जाईल असा आतपर्यंत आणि पुढेसुद्धा चांगला आतपर्यंत असा मसाला लावून घेऊयात. शिल्लक राहिलेला सर्व मसाला मी इथे तिघंही माशांना असा दाटसर लावून घेतला. तेवढंच चविष्ट मसालाही होतो. फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही थोडंसं गरम मसालाही यात घालू शकता. फिश फ्राय मसाल्यामुळे अजूनच चविष्ट असे फिश फ्राय होतो. थोडासा लिंबाचा रसही घालू शकता. आपण आधी लावला होता लिंबाचा रस म्हणून मी आता नाही घातला. हवं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोकम किंवा चिंचेचा कोडही यात पुन्हा ॲड करू शकता. तर एकचदा मी इथे लिंबाचा रस लावून घेतला आणि आले लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि त्यानंतर हा वरून मसाला सर्व बाजूने एकसारखा मसाला लावून झाल्यानंतर आता जो आपण रवा मिक्स करून घेतला होता त्यातच 2 चमचे एवढे मी तांदळाची पिठी घातली आणि पिठीसुद्धा यात मिक्स करून घेतली. त्यानंतर मसाल्यामध्ये कोट केलेले मासे आपण रव्यावर ठेवूयात आणि वरून असा थोडासा रवा भुरभुरूयात. तर हे पहा या पद्धतीने असा वरून रवा घालते आणि थोडासा रवा असा आपण हाताने प्रेस करूया अगदी हलक्या हाताने. तर या बाजूनेही एकसारखा आपण रवा वरून घालूयात आणि हलक्या हाताने हा प्रेस करून घेऊयात. अजिबात माशावरचं कोटिंग निघत नाही. जास्त न दाबता अगदी थोडं थोडं हलक्या हाताने असा प्रेस करून घ्यायचा. तर हे पहा दोघं बाजूने मसाले माशाला चांगले लागले आहेत. हा मासासुद्धा असा रव्यावर ठेवायचा आणि वरून असा रवा घालूयात. वरून रवा टाकल्यावर अगदी हलक्या हाताने बोटांच्या मदतीने हलका हलका असं प्रेस करायचं, म्हणजे अजिबात वरचं जे रव्याचं आवरण आहे ते निघत नाही. तर गॅसवर मी आधीच तवा ठेवून घेतला होता. यात तेल गरम झाल्यावर आता एक एक करून मासा सोडूयात. तर इथे आपण तिघंही माशांना मसाले लावून घेतले होते आणि 2 मासे असे मी रव्यात कोट करून घेतले. राहिलेला एक मासा आपण नंतर तळूयात. यासाठी मी तिसऱ्या माशाला सुद्धा असं रव्यात कोट करून प्लेटमध्ये काढून घेतले आणि 2 मासे तेलात सोडले. आता हाताने जर नसेल तुम्हाला उलटता येत तर हे पहा असं चमच्याच्या मदतीने उलथाण्याने मासा उलट करून घ्यायचा. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेव्हाच मासा सोडायचा. तेल चांगलं गरम झाल्यावर मग मासा सोडून एक 3 मिनिटानंतर 3 ते 4 मिनिटानंतर मध्यम ते मंद आचेवर मासा उलट करून घ्यायचा किंवा दर 2 ते 2.5 मिनिटानंतर मासा असा उलटपालट करायचा आणि जे माशाचे काठ आहेत, किनार आहेत ते सुद्धा मग राहतात म्हणून दोघंही चमच्याच्या मदतीने असा उभा पकडायचा हे पहा असा आणि मग नंतर दोघंही किनार जे आहेत माशाचे ते असे तळून घ्यायचे. तर हे पहा उलथाण्याचे आणि चमच्याच्या मदतीने मी मासा असा उभा करून घेतला आणि म्हणजे मग त्याचे जे आजूबाजूच्या कडा आहेत त्यासुद्धा अगदी कुरकुरीत अशा तळल्या जातात. तर हे पहा अगदी मस्त रव्याचं अजिबात वरचं आवरण निघालं नाही. कुरकुरीत असं आतपर्यंत मस्त मासे आपले तळले गेले. आता राहिलेला तिसरा मासासुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात. मासा घातल्यानंतर आज मध्यम आचेवर असेल तर 2 ते 2.5 मिनिटानंतर मासा उलट करायचा आणि पुन्हा दोनदा असं केल्यावर मंद आच करून मासा जर जास्त मोठा असेल तर यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे मासा आतपर्यंत चांगला असा कुरकुरीत तळला जातो आणि त्यानंतर झाकण काढून पुन्हा अजून 2-3 मिनटं मंद आचेवर तव्यावर असेच मासे ठेवायचे. तर हे पहा गरमागरम माशाचं कालवणही सर्व करूया आणि गरमागरम फिश फ्रायसुद्धा. अगदी चविष्ट असं हे माशाचं कालवण झाले आहे आणि तेवढंच फिश फ्राय आतपर्यंत असा तळला गेला आहे. अख्खा मासा रव्याचं कोटिंग जशीच्या तसा आहे, अजिबात माशाचा तुकडाही पडला नाही. आणि आता तुम्हाला माशाचा पीसही दाखवते की आतपर्यंत मासा अगदी मऊसूत आणि कुरकुरीत असं वरचं कोटिंगही झालं आहे. तर हे पहा वरचा रवाही पाहू शकता आणि माशाचा पीससुद्धा
मसालासुद्धा अगदी चविष्ट असा होतो हा. आणि वाम माशाचं कालवणसुद्धा, ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता तुम्ही, अगदी घट्टसर, तेवढंच खायला चविष्ट. ही चपाती, भाकरी, भातासोबतसुद्धा अगदी मस्त असं लागतं. एकदा या पद्धतीने वाम माशाचं कालवण किंवा अशी ग्रेव्ही करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. वाम माशात सुद्धा ओमेगा 3 फॅटी ॲसिड, भरपूर प्रोटीन. माशांबद्दल थोडक्यात माहिती व रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा हा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.